तमोऽध्यायः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय। काल आपण भगवद्गीतेचा थोडक्यात परिचय करून घेतला होता. त्यामध्ये भगवद्गीता म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं. भगवंतानी गायलेलं हे गीत आहे. दुसरा मुद्दा होता भगवद्गीता प्रस्थानत्रयापैकी एक आहे, ज्याच्याद्वारे माणूस परमात्म्यामध्ये स्थित होतो, त्याला म्हणतात गीता. तिसरा मुद्दा आपण हा पाहिला की गीतेचं प्रयोजन काय आहे, गीता वाचल्याने काय होईल. तर म्हणे आत्मज्ञान मिळेल. आणि आत्मज्ञानामुळे काय होईल तर निःश्रेयस प्राप्ती दुःखस्य निवृत्ती, परम कल्याण माणसाचं आत्मज्ञानामध्ये आहे, कारण त्यानेच परमानंदाची प्राप्ती होते. तर एकमेव प्रयोजन गीतेचं काय, आनंद प्राप्ती. आणि त्याचबरोबर दुःख नसलं पाहिजे. जगामध्ये काय आहे, दुःखाची निवृत्ती होते, पण दुःखाचं जे कारण आहे ना त्याची निवृत्ती नाही होत. जे बीज आहे ज्याच्यामुळे दुःख परत परत येत राहतात, त्या बीजाची निवृत्ती नाही होत. आणि ते बीज म्हणजे अज्ञान आहे. अज्ञानापासून दुःखाची उत्पत्ती आहे. तर भगवद्गीता काय करते, त्या बीजाचाच नाश करते. त्याला म्हणतात मूले कुठारा घातः. जर आपल्याला झाड कापायचं असेल तर मुळापासूनच त्याला उपटावं लागेल. अर्जुनाने स्पष्ट सांगितलं की माझं अज्ञान जे आहे आता दूर झालेलं आहे. तर अविद्या, काम, कर्म, बंध, वासना याची सुरुवात आहे अविद्येपासून. ही एक अनर्थ परंपरा याला म्हणतात, अनर्थ परंपरा. त्याची सुरुवात कुठून आहे अनर्थाची, तर अज्ञान किंवा अविद्या. भागवतामध्ये भगवान कृष्ण जेव्हा अवतार घेतात, 6व्या दिवशी ते कोणाला मारतात माहित आहे, पूतनेला. आणि ही पूतनाच काय आहे, अविद्या आहे असं ते म्हटलेलं आहे. पूतना म्हणजे पूतना जी पवित्र नाही आहे. आणि गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात सगळ्यात अपवित्र गोष्ट काही असेल तर ती आहे अज्ञान. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. सगळ्यात पवित्र काय, ज्ञान आहे. तर भगवद्गीतेचं एकमेव उद्दिष्ट काय आहे की अज्ञानाचा नाश होऊन आपल्याला ज्ञान मिळेल. आणि मग ज्ञानामुळे जो आपण आनंद आहे, तो आपल्याला आज माहित नाहीये, तो आपल्याला मिळू शकतो. आणि याच्यामध्येच माणसाचं परम कल्याण ठेवलेलं आहे. तर हे आपण थोडक्यात काल पाहिलं होतं. या गीतेची सुरुवात धर्मक्षेत्रे या शब्दापासून आहे. काल याचे आपण 3 अर्थ पाहिले. धर्मक्षेत्र जे कुरुक्षेत्र आहे ते धर्मस्थळ आहे. तिथे धर्म घडतो, धर्म घडलेला आहे.
आणि आजही लोक तिथे साधन भजन उपासना स्नान इत्यादी सगळं करतात. पवित्र ठिकाण आहे आजही. दुसरा अर्थ धर्मक्षेत्र म्हणजे मी काल सांगितला होता कर्तव्य क्षेत्र, कर्मक्षेत्र, जिथे आपण सगळेजण काही ना काही करत आहोत. घर सुद्धा कुरुक्षेत्र होऊ शकतं. पण लक्षात ठेवा, घराला युद्धक्षेत्र नाही बनवायचं आहे, धर्मक्षेत्र बनवायचं आहे. कुरुक्षेत्र आहे कारण मी घर सोडून तर कुठे जाऊ नाही शकत, पण त्या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र आपण बनवू शकतो जर धर्माप्रमाणे आपण वागलो तर. नाही तर मी नेहमी सांगत असतो, आपण ऐकतो रामायण, करतो महाभारत, सकाळ झाली की महाभारत सुरू होतं. तर म्हणे नाही, इथे धर्म करा, धर्म. तर धर्मक्षेत्र आहे घरच. आणि तिसरा अर्थ मी सांगितला होता की शरीरच आपलं काय धर्मक्षेत्र. क्षेत्र म्हणजे शरीर. धर्म जर आपण केला आहे तर खरी सार्थकता आहे, खरा याचा उपयोग आहे. जो उद्देश आहे शरीराचा, प्रयोजन उद्दिष्ट ते पूर्ण होईल. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. अच्छा, आणखीन इथे पहिला शब्द धर्म आहे या गीतेचा आणि शेवटचा शब्द मम आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर भूतिर ध्रुवा नीतिर मतिर मम. आता ही व्याख्या तुम्ही खूप ऐकली असेल. थोडक्यात आम्हाला सांगा गीतेमध्ये काय सांगितलं. आमच्याकडे 5 दिवस वेळ नाहीये, 1 मिनिटात सांगा. लोकांना असं क्रॅश कोर्स लागतोच. 2 दिवसात एकदम साक्षात्कार झाला पाहिजे. वीकेंड कॅम्प करतात लोक, वीकेंड कॅम्प. शनिवारी गेलो, रविवारी यायचं परत. तेवढ्या याच्यात साक्षात्कार झाला पाहिजे. तर याच्यामध्ये म्हणतात गीतेमध्ये मम धर्म सांगितलेला आहे. शेवटचा शब्द मम आहे, पहिला शब्द धर्म आहे. याचा अर्थ आहे की माझा धर्म काय आहे भगवंतानी हे मला शिकवलं आहे. गंमत आहे, आपल्याला माहीतच नाही आपला धर्म काय आहे. आणि लक्षात ठेवा, इथे धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हा धर्म नाही. धर्म शब्दाचा अर्थ हा नाहीच आहे. त्याला म्हणतात रिलिजन. इंग्रजीमध्ये रिलिजन म्हणतात. आणि रिलिजनाचं भाषांतर धर्म नाही आहे खरं. पण आता समाजामध्ये धर्म म्हटला की हिंदू मुस्लिम. धर्मशब्दाची आपण व्याख्या पाहणार आहोत पुढे. एक लक्षात ठेवा की हिंदू धर्माची सुरुवात कोणी एक व्यक्तीने केलेली नाहीये. वेदव्यासांनी, शंकराचार्यांनी असं पण म्हणू शकत, कारण त्यांच्या आधी सुद्धा धर्म होता. हे सगळे पंथ आहे जे आपण पाहतो ना, मुस्लिम ख्रिश्चन वगैरे, काय एक एक माणसाने त्याची सुरुवात केलेली आहे. एक विशिष्ट मान्यता, विश्वास, विचार, राहण्याची पद्धत, त्याला ते काय म्हणतात धर्म. शंकराचार्यांनी इथे सांगितलंय आपला जो धर्म आहे तो वैदिक धर्म आहे. आणि वैदिक धर्म म्हणजे त्याची व्याख्या ते करतात जगत स्थिती हेतू, ज्याच्यामुळे जगाची स्थिती होते त्याला म्हणतात धर्म. जगत स्थिती कारणम प्राणिनाम साक्षात अभ्युदय निश्रेद ऐसा हेतु यह सधर्म. धर्म म्हणजे ज्याच्यामुळे जग टिकून आहे, स्थिर आहे. स्थिती कारण कस्य प्राणिनाम. केशाव स्थिती कारण प्राणिनाम. फक्त हिंदूंना नाही लिहिलेलं आहे किंवा फक्त भारतीयांना नाही लिहिलेलं आहे. सगळे प्राणी ज्याच्यामुळे सुखी होऊ शकतात, सुखी राहू शकतात, त्याला म्हणतात धर्म. हा एक विशिष्ट गटासाठी धर्म नाही, लक्षात ठेवा. इथे मानव सुद्धा लिहिले नाहीये, फक्त मनुष्य नाही लिहिलंय, प्राणी नाम. या जगामध्ये
मनुष्याची संख्या तर फारच कमी आहे इतर प्राण्यांची जर संख्या जर तुम्ही पाहिली तर वैदिक धर्म असा आहे ऑल इन्क्लुसिव्ह. फक्त हिंदू लोकांचंच ज्याच्यामध्ये हित नाहीये, भारतीय लोकांचंच हित नाहीये, फक्त मनुष्याचंच हित नाहीये, तर सर्वे भवन्तु सुखिनः. आणि सर्वे म्हणजे सर्व प्राणी. तर धर्म शब्दाचा असा अर्थ आहे वैदिक धर्म ज्याला, आणि म्हणतात अभ्युदय निःश्रेयस हेतू. ज्याच्यामुळे माणसाचं अभ्युदय होतं. अभ्युदय म्हणजे सर्वांगीण विकास, सगळ्या बाजूने, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सगळ्या दृष्टीने, सामाजिक दृष्टीने. ज्याच्यामुळे हित होतं, ज्याच्यामुळे उदय होतो, विकास होतो, त्याला म्हणतात धर्म. जो अभ्युदयाचा विरुद्ध आहे तो अधर्म आहे, जो विनाशाकडे नेणार आहे तो अधर्म आहे. अच्छा, अभ्युदय म्हणजे काय? विकास. आणि जगामध्ये विकास म्हणजे काय? जास्त पैसा, उच्च पद, सामान्य विकासाची हीच परिभाषा आहे. भारताचा विकास होत आहे म्हणजे काय? जीडीपी वाढत आहे ना, जीडीपी ग्रोथ, इकॉनॉमी वाढत आहे. $5 बिलियन काय, हा, 5व्या क्रमांकावर, 5व्या ना, किती क्रमांक पोहोचलोय की नाही माहित नाही, पण पोहोचणार आहोत असं सारखं सांगण्यात. म्हणजे मी विकास करत आहे. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं होत असेल, सगळे रस्ते, सगळ्या ज्या सोयी आहे, तर याला आपण म्हणतो विकास. पण जे शेवटचा जो विकास आहे त्याला खरं म्हणजे म्हणतात मोक्ष. त्याचंच नाव आहे निःश्रेयस. तर धर्म फक्त अभ्युदयच नाही करत, तर धर्मामुळे मोक्षाची सुद्धा प्राप्ती होते. जे बंधनाकडे नेतं ते परत धर्म नाही, अधर्म. तर हे या दोन्ही बाजू समजल्या पाहिजे. म्हणून शंकराचार्य इथे म्हणतात धर्म म्हणजे फक्त देव नाही, अभ्युदय सुद्धा झाला पाहिजे, समृद्धी आली पाहिजे, एक समाजामध्ये एक छान वातावरण निर्मिती झाली पाहिजे, आणि त्याचबरोबर मोक्षाकडे सुद्धा माझी वाटचाल झाली पाहिजे. असं झालं नाही पाहिजे की बाह्य विकास आणि आत्मविनाश. आत्मविकास सुद्धा झाला पाहिजे. तर त्याला म्हणतात धर्म. तर या गीतेमध्ये त्या धर्माचं वर्णन आहे. आणि आता दुसरं म्हणजे मला जर माझा विकास करायचा आहे, माझं अभ्युदय, मला जर मोक्ष मिळवायचा असेल, तर माझा धर्म काय आहे? म्हणजे इथे धर्म शब्दाचा अर्थ म्हणजे माझं कर्तव्य काय. धर्म शब्दाचा अर्थ काय? मम धर्म म्हणजे मम कर्तव्य. जर अभ्युदय निःश्रेयस हा खरा धर्म आहे, हे झालं ध्येय. हे जर मला मिळवायचं असेल तर आता मला काय केलं पाहिजे? अर्जुनाचं कल्याण कशामध्ये होतं? युद्ध करण्यामध्येच होतं. तो आपला धर्म सोडत होता, परावृत्त होत होता आपल्या धर्मापासून. भगवंतांनी परत त्याला आणलं. शेवटच्या अध्यायामध्ये म्हणतात की मिथ्यैष व्यवसाय असते. तुझा हा जो निश्चय आहे की मी युद्ध नाही करणार म्हणे, हा खोटा आहे. तू विसरलेला आहे तुझा स्वभाव. तुझा धर्म युद्ध करण्याचाच आहे, म्हणून ते तू कर. तर मम धर्म. आता अर्जुनासाठी तर ठीक आहे, युद्ध आहे, पण सर्वांसाठी युद्ध नाही आहे बरं का. नाही तर कोणी विचारलं गीतेमुळे तुम्ही काय शिकला, तर म्हणे बस घरच्या सगळ्या लोकांबरोबर युद्ध करा. कारण सारखं भगवंत अर्जुनाला म्हणतात युद्ध करा, समोर जेवढे सगळ्यांना मारा. अरे बाबा, ते कर्तव्य, तो युद्धभूमीमध्ये उभा आहे म्हणून. आपलं जे धर्म आहे
अच्छा, आपल्या धर्माप्रमाणे जर आपण ते कर्म केलं ना तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळतं. तर माझा काय धर्म आहे, माझा काय स्वभाव आहे, माझी काय वृत्ती आहे, ही ओळख भगवद्गीता करून देते. सचिन तेंडुलकरनी आपला धर्म ओळखला की माझा कल कुठे आहे, माझा स्वभाव कुठे, खेळण्याचा स्वभाव आहे. त्यांनी त्या क्षेत्रामध्येच प्रवेश केला, अभ्यास वगैरे सगळं सोडून दिला, आणि पहा यश मिळालं की नाही. पंडित भीमसेन जोशी पळून गेले ते. त्यांनी स्वतःचा धर्म ओळखला की माझं कर्तव्य किंवा स्वभाव काय आहे, गाण्याचाच माझा स्वभाव आहे, परत परत माझी वृत्ती तिकडेच जाते. तर त्यांनी तो विषय निवडला आणि पहा कुठेच्या कुठे गेले. तर इथे एक आहे की आपली वृत्ती काय, स्वभाव काय, याला तिथे धर्म म्हटलेलं आहे. असे अनेक या धर्म शब्दाचे काय बाजू आहे. धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे स्वभाव, धर्म म्हणजे इंटरेस्ट, आवड, छंद. गीतेमध्ये भगवंत हे ओळखायला सांगतात की तुम्ही तुमचा ओळखा, आणखीन मग करा. परधर्मो भयावह, स्वधर्मे निधनम श्रेय. आपला धर्म करता करता जर तुम्ही मेला तरी त्याच्यामध्ये तुमचं कल्याण. आणि परधर्म करण्यामध्ये तर नेहमीच नुकसान आहे, हानी आहे. धर्म शब्दाने याप्रमाणे इथे सुरुवात आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र. आता काल आपण पाहिलं की धृतराष्ट्र म्हणतो माझे आणखीन पांडवांची जे मुलं आहेत त्यांनी काय केलं. मामकाहा, याच्यावर आपण चर्चा केली होती. मोह आहे त्याच्यामध्ये, पुत्रमोह. हे पहा, गीता ऐकणारे किती लोक माहिती तुम्हाला. धृतराष्ट्र आहे, संजय आहे, अर्जुन आहे, एक अजून आहे, मारुती आहे. 4 श्रोते आहे. संजयाची प्रतिक्रिया शेवटी सांगितलेली, त्याला फारच आनंद झाला. पुनः पुन्हा मुहुर्मुहू आनंद होतोय मला खूप. अद्भुतम संवादमिमम अद्भुतम. संजयाला तर आनंद झाला, अर्जुनाचा मोह नष्ट झाला, पण धृतराष्ट्राला काय झालं काहीच कळलं नाही, काही सांगितलंच नाही आहे. म्हणजे तो ऐकत होता की नाही माहित नाही, काही प्रतिक्रिया नाही. तर मोह अवस्थेमध्ये बसून तो ऐकत होता. खरं म्हणजे ओपन माइंडने ऐकलं पाहिजे. बुद्धी कशी पाहिजे. तर इथे मामका, माझे, या माझ्या शब्दाने मोह, आसक्ती, याचा संकेत केलेला आहे. आणखीन आता जेव्हा त्याने विचारलं काय केलं, 10व्या दिवशी हे झालेलं आहे, मी सांगितलं काल तुम्हाला. म्हणजे आता काय विशेष घडलं हे मला सांगा. आता सोपं काय आहे की युद्ध क्षेत्रामध्ये आल्यावर काय युद्धच होईल ना, नाचगाणं तर होणार नाही तिथे. मग हा प्रश्न का की काय केलं त्यांनी, अरे युद्ध केलं, उत्तर तर हेच होईल ना. पण किम अकुर्वत याच्या पाठीमागे एक असं लोक व्याख्या करतात की काय विशेष घडलं. कोणी कोणी अशी व्याख्या करतात की काय दुर्योधनाचं मन पालटलं का, त्यांनी काही निर्णय बदललं का, असं काही झालं का, असं सुद्धा लोक म्हणतात. तर आता काय केलं या लोकांनी हे तुम्ही सांगा, संजयला असं विचार. आता संजय उवाच, संजय काय म्हणतो पहा. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकम् व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्.
राजा वचनमब्रवीत. संजय वर्णन करतो की दुर्योधन, दुर्योधन शब्दाचा उल्लेख आहे. दुर्योधनाने पाहिलं, दृष्ट्वा. काय पाहिलं त्यांनी? तर म्हणे पांडवानीकम. अनीकम, पांडवांचं जे सैन्य आहे त्या सैन्याकडे त्यांनी अशी दृष्टी टाकली. आणखीन काय पाहतो? व्यूढम. व्यूढम म्हणजे एक विशिष्ट रचना आहे त्या सैनिकांची, व्यूह रचना ज्याला म्हणतो, किंवा असं म्हणतात ना वेढा घातलाय, वेढा. व्यूढा म्हणजे वेढा मराठीमध्ये. वेगवेगळ्या रचना असतात, सुईप्रमाणे एक रचना. असे एका लाईनीमध्ये असे अनेक सैनिक उभे. एक चक्रव्यूह आहे, चक्रव्यूहाचं वर्णन आहे. चक्राप्रमाणे व्यूह रचना, असे वेगवेगळे रचना आहे. तर तो पाहत आहे ते. आणि जेव्हा त्यांनी ती रचना पाहिली, कुठे गेला तो? आचार्यम उपसंगम्य. आचार्याच्या जवळ गेला. आता इथे आचार्य म्हणजे द्रोणाचार्य. तो घाईघाईने एकदम तिकडे गेला. आणखीन त्यांच्याबरोबर संवाद तो करत आहे. वचनम अब्रवीत. त्यांच्याबरोबर बोलू लागला, त्यांच्यासोबत बोलू लागला. आणि हा दुर्योधन कोण आहे? तर इथे काय शब्द दिलेला आहे? राजा. राजा वचनम अब्रवीत. इथे राजा हा हे जे विशेषण आहे दुर्योधनाचं आहे. आता इथे संजयने राजा का म्हटलं त्या दुर्योधनाला? हे पहा, एक एक शब्दावर एवढी व्याख्या आणि एवढं चिंतन आहे. तर एक साधा अर्थ असा केला की संजय जो आहे ना, तो संत स्वभावाचा माणूस आहे. तो सगळ्यांना आदर देत आहे. आता धृतराष्ट्र एवढा मोठा राजा आहे, त्याचा मुलगा सुद्धा काय मग राजाच है ना. राजकुमाराला सुद्धा राजाच म्हणतात लोक. तर त्यांनी आपल्याकडून राजा, दुर्योधन राजा बोलत आहे. अच्छा, दुसरं असं की धृतराष्ट्राला प्रसन्न करण्यासाठी, धृतराष्ट्राला आवडेल ना, अरे वा माझ्या मुलाला काय म्हणत आहे राजा. अजून हा राजा झालेला नाही, याला म्हणतात भविष्यत वृत्ती, पुढे होईल, होऊ शकतो. तर धृतराष्ट्राला आनंद होईल म्हणून राजा हा दुर्योधन. हा दुसरा अर्थ झाला. तिसरा अर्थ असा आहे की स्वतः दुर्योधनाकडून जर आपण विचार केला तर तो द्रोणाचार्याकडे जातो, स्वतःला असं मानतो की मी राजा आहे. आता बस मी हे युद्ध जिंकणार आहे आणि मी काय होणार आहे? राजा. तर इथे राजा शब्द अहंकाराचा प्रतीक आहे, लक्षात घ्या. अहम मान्यता. खरं म्हणजे आचार्याकडे शिष्य बनून गेलं पाहिजे, पण इथे राजा म्हणून तो जातो. द्रोणाचार्यांनी ओळखलं. अच्छा, कारण त्याची जी बॉडी लँग्वेज, मराठीत काय म्हणू, देह, मला इथे देहबोली, देहबोली, बरोबर. तर ते पाहून द्रोणाचार्याला समजलं की हा थोडा अहंकार आहे. मनामध्ये हसले असतील. तर राजा वचनमब्रवीत. राजा शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ असतो रंजनात राजा. जो सगळ्या प्रजेचा रंजन करणारा आहे त्याला म्हणतात राजा. रंजन म्हणजे सगळे सुखी असायला पाहिजे, सुखासाठी जो धडपड करतो तो राजा. आता दुर्योधनामुळे लोकांना काही सुख तर मिळालेलं नाहीये, तर राजा शब्द काही सार्थक होत नाही तिथे. पण आता त्याला वाटतोय की मी कोण आहे? राजा आहे. राजा वचनमब्रवीत. अच्छा, कोणाबरोबर बोलत आहे? तर इथे म्हटलेलं आहे आचार्यम. आता आचार्य म्हणजे द्रोणाचार्य. सगळ्यांना माहिती आहे द्रोणाचार्य धनुर्विद्येचे आचार्य आहे.
आचार्य म्हणजे शिक्षक, शिकवणारे. त्यांना ही धनुर्विद्या, त्याच्या धनुर्विद्येमध्ये ते पारंगत होते, कुशल होते, एक्सपर्ट होते. कौरव पांडव दोघांना त्यांनी शिकवलं. आचार्य शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ असतो आचिनोति शास्त्रार्थान, आचार्य स्थापयत्यपि स्वयं आचरते यस्तु तम आचार्यम प्रचक्षते, अशी एक परिभाषा आहे. अर्थ सांगतो. म्हणे ज्याला शास्त्राचे एक एक शब्द जे आहे ना, एक एक शब्दाचा अर्थ माहिती आहे. आता त्याची जी विद्या असेल, धनुर्विद्येत सुद्धा एक शास्त्र असेल, त्या शास्त्रामध्ये शब्द असतील, तर त्या शब्दाचा अर्थ जो ओळखतो, जाणतो, आणि दुसरं तो आपल्या शिष्याच्या हृदयामध्ये स्थापित करतो, समजावून सांगतो. आचार्य म्हणजे फक्त स्वतः जाणतो आणि दुसऱ्याला जो शिकवू नाही शकत त्याला आचार्य नाही म्हणत. आचार्य म्हणजे जो शिकवणार आहे, सगळे विचार ट्रान्सफर करतो तो. आणखीन तिसरा गुण म्हणजे, तिसरं लक्षण म्हणजे स्वयं आचरते. जे काही शास्त्रामध्ये सांगितलंय त्याप्रमाणे तो स्वतः आचरण करतो. म्हणजे नुसतं पोपटपंची नाहीये, नुसतं बोलणारा नाहीये. तसे 3 लक्षण सांगितले आचार्याचे. एक एक शब्दाचा अर्थ जाणतो, दुसऱ्यामध्ये स्थापित करतो आणि स्वयं त्याचं आचरण करतो, स्वतः करतो. तर द्रोणाचार्य असे श्रेष्ठ आचार्य आहे. तर त्यांच्याकडे तो गेला. आणखीन द्रोणाचार्य म्हणतात, अरे का आला तू इतक्या लगबगीने, घाईघाईने कशा? तर तो म्हणतो पश्य, पहा पहा. द्रोणाचार्यांचं लक्ष वेधून घेतो. समोर जे सैन्य उभं आहे ना, हे जरा पहा. आता द्रोणाचार्य म्हणतात मी पाहत आहे, त्याच्यामध्ये आणखीन काय पाहायचं, मी इथे उभा आहे, पाहत आहे. नाही नाही, कोण कोण उभे आहे जरा तुम्ही नीट लक्ष देऊन पहा. आता पहा काय तो म्हणतो. पश्येतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता पश्येतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. तो म्हणतो पश्य, पहिला शब्द काय, पश्य, पहा, पहा पहा. आणि मग म्हणतो आचार्य. आता इथे जे अभ्यास करणारे ते म्हणतात आचार्य शब्दाचा मागे गेला, म्हणजे हे आचार्य पहा असं असायला पाहिजे, पण त्याचं लक्ष त्या सेनाकडे. पश्य, आचार्य, जरा पहा. काय पहा? तर म्हणे पहा महतीं चमू, किती मोठी ही सेना आहे. ओ, कोणाची सेना? पांडुपुत्राणां महतीं चमू, पांडवांचे हे जे मुलं आहेत त्यांची ही सेना तुम्ही पहा. आता पहा, खरं म्हणजे पांडवांची सेना कमी होते, 7 अक्षौहिणी सेना होती, आणि यांची किती होती? 11 अक्षौहिणी. पण त्यांनी रचना काही अशी केली होती की ती फार मोठी दिसत होती. आता हे कौशल्य आहे, निश्चितच कृष्णाने गाईड केलं असेल. तर दुर्योधन बघा किती मोठी सेना आहे, महतीं चमू. आणि पहा त्याचा उर्मटपणा, असं असं काय म्हणतो, पांडुपुत्र. आता हे खरं शब्द, चांगला शब्द नाही आहे, पांडूचे पुत्र. अरे भाऊ आहे ना त्याचे, ते तर असा शब्द म्हणू शकता. पहा आपले जे भाऊ आहे, माझे जे भाऊ आहे त्यांना पहा.
हे जरा परकेपणा झाला ना. पांडूचा पुत्र, पांडूचे मुलं. आता पांडू त्याचे काका आहे पण असा एकेरी म्हणतोय पांडुपुत्राणाम. यांची ही जी सेना जी आहे ही तुम्ही जरा पहा. हे पहा, या पहिल्या अध्यायामध्ये दुर्योधनची जी सायकोलॉजी आहे, मनाचं जे आहे ना, त्याच्या मनामध्ये कसे भाव आहेत त्याचं वर्णन आहे. आणि अर्जुनाचं मनाची सुद्धा स्थिती आहे त्याचं सुद्धा वर्णन आहे. पण दोघांमध्ये फार फरक आहे, आपण पाहणार. इथे त्याचा अहंकार आहे, थोडा घाबरटपणा जो आहे, भित्रेपणा, तो इथे जरा स्पष्ट होत आहे, दिसत आहे. तो त्याचं मन शांत नाही, चंचल आहे. कारण पहा, जो कपटी असतो, दगाबाज असतो, ज्यांनी छल कपट केलेला असतो, निश्चितच त्याचं मनच त्याला खातो. मनाने तो खचलेला आहे. त्याला हे एक माहित आहे की आपल्या या सैन्यामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांचं मन खरं म्हणजे कुठे आहे? पांडवांकडे. तर ते सगळं इथे प्रकट झालेलं आहे. म्हणून आता तो काय म्हणतो द्रोणाचार्यांना की पहा, जरा पहा तुम्ही कोण उभा आहे, पुढे कोण आहे. तर पहिलं नाव कोणाचं घेतो? द्रुपद पुत्रेण. द्रुपद राजाचा पुत्र धृष्टद्युम्न. पहा, कारण तो सेनापती होता, म्हणजे त्याच्याकडे पहा तुम्ही. आणखीन थोडस व्यंग, थोडं कटाक्ष. तो म्हणतो, हा तुमचा शिष्य आहे ना, तव शिष्य, तुम्हीच याला धनुर्विद्या शिकवलेली आहे, आणि पहा आता तुमच्यावरच हा बाण चालवायला उभा आहे. म्हणजे शिकवण्यापूर्वी तुम्ही लक्ष दिलं नाही कोणाला तुम्ही शिकवत आहात, असा त्याचा एक व्यंग आहे, असा अर्थ आहे. तव शिष्यणी. आता पहा, तुम्हाला गोष्ट जर माहित असेल, एक राजा आहे द्रुपद राजा. द्रुपदाचा हा मुलगा आहे धृष्टद्युम्न. याचा जन्म द्रोणाचार्याला मारण्यासाठीच आहे. तर तुम्हाला गोष्ट माहित असेल तर द्रोणाचार्य आणि द्रुपद हे लहानपणी दोन्ही बरोबर राहत असे, एकाच गुरुकुळामध्ये होते. आता द्रोणाचार्य ब्राह्मण आहे आणि हा तो क्षत्रिय आहे. आता हे जास्त श्रीमंत नाही आहे द्रोणाचार्य. तर हा द्रुपद काय म्हणतो, मोठं झाल्यावर मी तुला अर्ध राज्य देईन, तुझी मी मदत करेन. आता मोठं झाल्यावर काय झालं, द्रोणाचार्य तर काही जास्त श्रीमंत नव्हते, गरीबच होते. त्यांचा मुलगा अश्वत्थामा, त्याच्यासाठी दूध सुद्धा नव्हतं, एवढं गरीब होते. तर द्रोणाचार्याला आठवलं की अरे, आपला मित्र आहे द्रुपद, त्याच्याकडे जाऊन आपण मागू, कारण तो म्हणाला होता लहानपणी. तो जेव्हा गेला, म्हणजे द्रोणाचार्य जेव्हा तिकडे गेले मागायला, त्याने अपमान केला द्रुपदराजाने. अरे, लहानपणाच्या गोष्टी काय खऱ्या असतात? लहानपणी तर आपण काही म्हणत असतो, त्याला तुम्ही सिरियसली घेतलं नाही पाहिजे. तू कुठे, मी कुठे? आपली मित्रता तेव्हाच होऊ शकते जेव्हा दोघांकडे राज्य असेल. कारण मी राजा आहे, तू सुद्धा राजा झाला. द्रोणाचार्याला फारच वाईट वाटलं. अश्वत्थामाला त्याची आई कणिक कालवून म्हणे हे दूध आहे, दूध आहे, असं ती समजूत घालून तिला पाजत असे. तेव्हा द्रोणाचार्याला वाटलं की एक जर गाय जरी मला मिळाली त्या द्रुपदाकडून, तरी मी माझ्या मुलाला काय दूध देऊ शकतो. पण ती सुद्धा दिली नाही त्यांनी. द्रुपद, त्याच्या मनामध्ये मग खूप राग आलेला आहे. द्रोणाचार्य म्हणाले ठीक आहे. अर्जुनाला त्यांनी खूप छान शिक्षण दिले धनुर्विद्येचं. अर्जुनाने विचारलं दक्षिणा काय, तर म्हणे त्या द्रुपद राजाला हरव, त्याचा अर्धराज्य मला मिळवून दे. द्रुपदाला हरवलंय, आणखीन अर्ध राज्य मिळवलंय. पण द्रोणाचार्याने परत केलं, ते म्हणे जा, मी तुला दाखवलं की आता मी सुद्धा तुझ्या बरोबरीच आहे. आता द्रुपदाच्या मनामध्ये म्हटलं अरे, वर तर त्यांनी परत मैत्री केली असं म्हणतात, पण मनामध्ये क्षोभ आहे.
द्रुपदाच्या, आणि त्यांनी असा एक यज्ञ केला ज्याच्यामधून म्हणे असे मुलं उत्पन्न झाले पाहिजे जे मारतील कोणाला, द्रोणाला. म्हणून द्रौपदी आणखीन धृष्टद्युम्न हे दोघं त्या यज्ञामधून त्यांचा जन्म झालेला आहे. अशी गोष्ट आहे. तर हा दुर्योधन काय करत आहे, द्रोणाचार्याच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न करत आहे. पहा पहा हा द्रुपदाचा पुत्र, तुम्हाला राग आला पाहिजे आता याला पाहून, आणि जरा चांगलं युद्ध करा याच्या बरोबर, म्हणून मी मुद्दामून तुमचं लक्ष त्याकडे नेत आहे. व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. शिष्याचं काम आहे आचार्यांची सेवा करणे, मारणे थोडी. पण पहा जरा, आता पहा, असं जर कोणी गुरु ऐकेल तर त्याला आणखी राग येईल की नाही. हे दुर्योधनाची ही स्ट्रॅटेजी. एकमेकांना काय लावालावी करतात की नाही, तेच आहे. आणखीन दुर्योधन म्हणतो, पहा कोणाबरोबर आपल्याला युद्ध करायचं आहे. पुढचा श्लोक, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. पुढचे 2 श्लोक सुद्धा म्हणून एक यादी दिलेली आहे इथे, किती सैनिक आहे, किती योद्धा आहे त्यांची. धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रौ द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. म्हणे सर्व एव महारथा, हे सगळे महारथी आहे. महारथी म्हणजे काय तर म्हणे जो 10,000 सैनिकांचं संचालन करतो त्याला म्हणतात महारथी. 10,000 सैनिकांचा लीडर, जसं सैन्यामध्ये असतं की नाही, कॅप्टन, ब्रिगेडियर, कर्नल, जनरल, वेगवेगळे रँक असतात, तसे इथे सुद्धा आहे. रथी, अर्धरथी, महारथी, आणखीन अतिरथी. बरोबर. पण कधी कधी व्यवहारामध्ये महारथी शब्दाचा एक वेगळाच अर्थ असतो. तर इथे महारथा हे सगळे मोठे मोठे आहे. कोण आहे, अत्र अस्मिन रणक्षेत्रे, रणांगणे, या युद्धभूमीवर शूराः महेश्वासाः, अर्जुनासारखे महाधनुर्धर असे आहेत. अर्जुन आहे, भीम आहे, मग कोण आहे तर म्हणे युयुधान आहे. युयुधान म्हणजे हा सात्यकी. आणखीन आता इथे सगळ्या योद्धांचे नाव आहे. यांच्याबद्दल जर तुम्हाला समजायचं आहे तर महाभारत वाचावं लागेल, त्याच्यामध्ये सगळ्यांचं वर्णन आहे. तर हा सात्यकी आहे, यदुवंशी आहे, श्रीकृष्णाचा सारथी आहे. सात्यकी तो इथे आहे. त्यानंतर विराट राजाकडे हे सगळे पांडव लोक अज्ञातवासामध्ये राहिले होते. तुम्हाला माहित आहे सगळ्यांनी वेगवेगळी भूमिका तिथे केली होती. भीम काय झाला होता, आचारी. युधिष्ठिर त्या द्यूत, आणखीन बुद्धिबळ वगैरे चौसर खेळ शिकवायचा. अर्जुन काय होता माहित आहे तुम्हाला, बृहन्नला.
नकुल सहदेव ते घोड्यांची सगळी अश्वशाला, तर असे एका अज्ञातवासामध्ये ते राहिले. विराट राजाच्या, तो विराट राजा सुद्धा इथे आहे. आणखीन विराट राजाचा ची मुलगी कोण? उत्तरा. उत्तरेचं लग्न कोणाबरोबर झालं? अभिमन्यू. आणि त्याचा मुलगा कोण झाला? परीक्षित. भागवतामध्ये येतं ना, परीक्षिताचं रक्षण केलं होतं भगवंतानी उत्तराच्या गर्भे. तर म्हणे विराट राजा आहे. मग ध्रुपद आहे, ध्रुपदाची गोष्ट आत्ताच सांगितली. ध्रुपदश्च महारथ. मग धृष्टकेतू चेकितान, हे वृष्णीवंशी आहे ना. धृष्टकेतू हा सेदिस देशाचा राजा होता आणि असं म्हणतात नकुलाचा मेहुणा होता. आणि चेकितान हा सुद्धा पांडव योद्धामधील एक सैनिक आहे. त्यानंतर काशीराज, काशीचा राजा काशीराज. आणखीन कुंतीभोज आणि पुरुजित, हे दोन्ही कुंतीचे भाऊ आहे. पुरुजित, कुंतीभोज. आणि कुंतीचे भाऊ म्हणजे पांडवांचे कोण झाले? मामा. अच्छा, हे सुद्धा कसे आहे? दोन्ही सगळे वीर्यवान, पराक्रमी आहे. त्यानंतर शैब्यश्च, शैब्य आहे हा शिवी टोळीचा राजा आहे. आणखीन हा असं म्हणतात युधिष्ठिराचा श्वशुर आहे, युधिष्ठिराचा सासरा. त्याची एक मुलगी देविकी नाव होतं, त्या शिवी राजाची मुलगी, तिचं लग्न या युधिष्ठिराशी झालं. तर हा कोण झाला? सासरा, शैब्य. आता हे सगळे गोष्ट मी सांगितलं तर महाभारतामध्ये आहे. मग युधामन्यू आणि उत्तमौज, उत्तमौज आणि युधामन्यू या दोघांना अपॉइंट केलेलं आहे, यांची नेमणूक केलेली आहे अर्जुनाच्या रथाच्या रक्षणासाठी. दोन्ही बाजूला हे दोन उभे आहे. कोण? युधामन्यू आणि उत्तमौज. आणि दोन्ही कसे विशेषण दिलेले आहे? विक्रांत आणि वीर्यवान. हे नाव नाही बरं का, हे विशेषण आहे. विक्रांत म्हणजे पराक्रमी, विक्रमी आहे. आणि वीर्यवान शक्तिशाली आहे. त्यानंतर सौभद्रो द्रौपदेयाश्च, सुभद्राचे पुत्र सौभद्र कोण आहे? अभिमन्यू. आणि एवढे नाव तुम्ही घेताय नुसतं काही गोंधळ झालेला आहे. सुभद्रा, सुभद्रा कोण? कृष्णाची बहीण. एकच असं मंदिर आहे तिथे बहीण भावाचं मंदिर आहे, जगन्नाथपुरी. बलभद्र, सुभद्रा, आणखीन कृष्ण. तर सुभद्रा जी आहे ती कृष्णाची बहीण आहे. आणि हिचं लग्न अर्जुनाबरोबर झालेलं आहे. सौभद्र नाटक पाहिलंय का तुम्ही? सौभद्र नाटक पूर्ण याच्यावरच आहे. फारच छान नाटक आहे. बळरामाची इच्छा आहे की हिचं लग्न दुर्योधनाबरोबर व्हावं, पण कृष्णाची इच्छा आहे काय? अर्जुनाबरोबर. तर सौभद्र म्हणजे अभिमन्यू, अर्जुनाचा पुत्र. आणि याने खूप पराक्रम गाजवला होता युद्धामध्ये. चक्रव्यूह भेदून तो तिथे गेला होता. पण या कौरवांनी अन्यायाने 6 लोकांनी असं वेळा घालून त्याला मारलं होतं. द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, बृहद्वाल या सगळ्यांनी मिळून त्याला मारलं. आणि दुर्योधनाचा मुलगा आहे, त्यांनी त्याच्या डोक्यावर गदा मारली, दुर्योधनाचा मुलगा. तर असा अभिमन्यू हा सुद्धा उभा आहे. द्रौपदेयाश्च, द्रौपदे म्हणजे द्रौपदीचे 5 पुत्र, प्रत्येकापासून एक एक पुत्र झालेला आहे. त्यांचे नाव सुद्धा महाभारतामध्ये आहे. सुतसोम, श्रुतकर्मा, शतानीक, श्रुतसेन, प्रतिबिंध्य. हे 5. आता हे सगळं तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, मुख्य नाही आहे. पण आता ही सगळी पार्श्वभूमी आहे ना, ही मुख्य गीता नाही आहे. पण आता कोणत्या परिस्थितीमध्ये ही गीता प्रकट झाली हे सांगण्यासाठी हे सगळं आहे. तर सौभद्रो द्रौपदेयाश सर्व एव महारथा. आता दुर्योधन हे सगळं सांगत आहे.
एवढी मोठी यादी त्यांनी दिली. हो. आता आचार्य पाहतच आहे. अच्छा सांग सांग, जसं काही मला माहीतच नाही, तू एकेकाचं नाव सांगत मला काही माहित नाही का. पण तो आपल्या जो भीती आहे ना, ती भीती जरा कमी करण्यासाठी असं सांगत, पहा जरा सांभाळून सांभाळून, इकडे कोण उभं आहे, इकडे कोण उभं आहे, इकडे कोण उभं आहे. आता अशी तो बडबड करत आहे. अचानक त्याला वाटलं की मी जरा जास्तच घाबरलेला आहे. तर तो एकदम कौरवांचं जे वर्णन आहे ते करू लागतो. म्हणजे त्याला असं वाटलं की ही सगळी जी सेना आहे ही पाहून द्रोणाचार्य घाबरले तर नाही, खरं म्हणजे तो घाबरला होता. पण जो एकदम आता काय स्वर बदलतो आणि तो म्हणतो, अरे आपल्याकडे सुद्धा एकापेक्षा आहे काय, अस्माकम तू विशिष्ट आहे. यांच्याकडे हे आहे ठीक आहे, पण आपण सुद्धा काही कमी थोडी आहोत. आता स्वतःलाच एक काय विश्वास देतोय, स्वतःचा उत्साह वाढवण्यासाठी आणि द्रोणाचार्याची भीती कमी करण्यासाठी तो वर्णन करू लागला. कौरव पक्षामधील जे लोक आहेत, 7वा श्लोक, अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सन्यार्थं तान् ब्रवीमि ते अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सन्यार्थं तान् ब्रवीमि ते. इथे म्हणतो अस्माकम तू, हा जो तू आहे ना अव्यय आहे, आणि तू अव्यय याचा उपयोग तेव्हा केला जातो जेव्हा वेगळं सांगायचं असतं. आत्तापर्यंत पांडवांचं जे सैन्य आहे त्याचं वर्णन केलं, आणि याच्यापेक्षा वेगळं आता कौरवांचं जे सैन्य आहे त्याच्यासाठी तू शब्दाचा वापर असतो. हिंदीमध्ये असताना तो, ये लोग ऐसे हम तो, त्याचं इथे तू. त्यामुळे अस्माकम तू, आपल्याकडे सुद्धा विशिष्ट लोक आहे, श्रेष्ठ आहे. हा, असं नका समजू की आपले सगळे कमजोर आहे, कमकुवत आहे. नो, मोठे मोठे लोक आहे. तान निबोध द्विजोत्तम, हे द्विजोत्तम जरा त्यांच्याबद्दल सुद्धा जाणून घ्या. निबोध, आता द्रोणाचार्य एवढे मोठे, त्यांनी सगळ्यांना शिकवलेलं आहे, त्यांना माहित नाही का कोण आहे. पण आता हा ज्ञान देत आहे, जरा समजून घ्या, पहा कोण कोण आहे आपल्याकडे. अच्छा, इथे आता दुर्योधन संबोधन काय देत आहे आचार्यांना, द्विजोत्तम, ब्राह्मणोत्तम. आता इथे एक व्यंग सुद्धा आहे की पहा, तुम्ही जरी इथे म्हणजे तुमची जात ब्राह्मणाची असेल तरी इथे तुम्हाला युद्ध करायचंय, पूजा नाही करायची. द्विजोत्तम, ब्राह्मणाचा गुण जरा एकीकडे ठेवा. द्विज शब्दाचा अर्थ असतो ज्याचा दुसऱ्यांदा जन्म झालेला आहे. हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा बरं का. मी 5व्या दिवशी विचारेन, स्वामीजी नोटबुक दिलेला आहे. द्विज म्हणजे संस्कारात द्विज उच्यते, जो संस्कारी असतो त्याला म्हणतात द्विज. जन्मापासून आपण सगळे संस्कारी नसतो, ओबडधोबड असतो, पण आपल्याला शिकवलं जातं कसं बसायचं, कसं उठायचं, कसं बोलायचं. तर म्हणजे जो कल्चर्ड आहे, संस्कारी द्विज. अनेक वेळा मी सांगितलेलं आहे, हे जे दात आहे ना याला सुद्धा द्विज म्हणतात, कारण दाताचा सुद्धा 2दा जन्म होतो. एक दुधाचे दात, आणखीन मग एक पडल्यावर परत येतात, दुसऱ्यांदा जन्म. पक्षीला सुद्धा द्विज म्हणतात. एक अंड्याच्या रूपात पहिला जन्म आणि मग अंड फाडून द्विज. तर किती झाले, ब्राह्मण, दात, पक्षी, सगळ्यांना द्विज.
पण कोणी म्हणाला की आजकाल दातांना द्विज नाही, तुम्ही त्रिज म्हणा, कारण ती काय म्हणतात कवळी, हा कवळी डेंचर बसवतात ना, तिसरा जन्म झाला तो. आणि ते रात्री बाहेर येतात ते. द्विजोत्तम इथे दुर्योधनाला तो आचार्यानं म्हणतो तुम्ही उत्तम द्विज आहात, हे सत्य आहे, पण आता इथे ही युद्धभूमी आहे, जरा लक्षात घ्या. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम तान ब्रवीमी. ते थोडक्यात मी म्हणजे सांगतो, ब्रवीमी बोलतो, सगळ्यांचे नावं घेतो तो. अच्छा, इथे परत लक्षात घ्या, नायका मम सैन्यस्य, माझ्या सैन्यातले जे नायक आहे त्यांचं मी वर्णन करतो. आता खरं म्हणजे इथे काय त्यांनी शब्दाचा प्रयोग केला पाहिजे, आपल्या बाजूमध्ये जे लोक आहे. पण म्हणतात ना, जसे वडील आहे तसाच तो आहे. वडिलांनी काय म्हणतात, माम का पाहण, इथे सुद्धा मम हे माझे सैनिक आहे. पुढे अर्जुन म्हणतो, अर्जुन आणखीन दुर्योधनामध्ये फरक आहे. दुर्योधन इथे म्हणत आहे की माझी सेना आहे, माझ्यासाठी सगळे मरायला तयार आहे. आणि तिकडे अर्जुन पुढे म्हणतो की मी ज्यांच्यासाठी मरायला तयार आहे ते सगळे उभे आहे. येशावर्थी कांक्षण, आणि इथे काय म्हणतो, मदर्थे त्यक्त जीवता, हे सगळे माझ्यासाठी मरायला तयार आहे. म्हणजे मी झालो मोठा. तर इथे या दुर्योधनाच्या वाणीमध्ये मी खूप भरलं. खरं म्हणजे मी, माझं, हा जो हे जे शब्द आहे टाळले पाहिजे, लोकांना जास्त आवडत नाही. त्याच्याऐवजी काय म्हणा, आपण वी, एक शब्द आहे आय आणि एक आहे वी. इंग्लिशमध्ये दोन छान शब्द आहे, एक फार सुंदर अर्थ केला आहे. इलनेस म्हणजे काय, आजारपणा, आजारी, इलनेस जो रोगी आहे. इलनेसची स्पेलिंग काय, ILLNESS. आणि याच्या उलट काय, वेलनेस. आता वेलनेसची काय स्पेलिंग आहे, WE. बाकी काही फरक नाही आहे. आयचं काय झालं, WE, वी झालं. तर फरक झाला की नाही, वेलनेस, आरोग्य ठीक झालं. तर आय मी हे जरा टाळलं पाहिजे. पण इथे हा हेच बोलत आहे, मम सैन्यस्य, माझे जे सैनिक आहे त्यांच्याबद्दल जरा तुम्ही ऐकून घ्या. आता दुर्योधनाने शब्द तर वापरला माझे, पण त्याला एकदम असं वाटलं की मी चूक केली. आणखीन आता एकदम तो काय म्हणतो, आपल्या या सैन्यामध्ये सगळ्यात मोठे जर कोणी नायक आहे तर तुम्ही आहात. म्हणून पहिला शब्द आता तो पुढच्या श्लोकात काय म्हणतो, भवान, तुम्ही, आपण. पहा किती सायकॉलॉजी त्याची पाय. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्तथैव च. पुढचा श्लोक, अन्ये च बहवः शूराः मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. आकाराची मात्रा जर असेल आणि त्याच्या पुढे विसर्ग असेल तर उच्चारण होईल आहा. जेव्हा आपल्याला काही चांगली गोष्ट म्हणजे आहा, त्याचप्रमाणे विशारदाः. विष्णू सहस्रनाम तपाहा.
अच्छा, इथे शूरा आहे, शूरानंतर सुद्धा विसर्ग आहे, पण त्याचा लोप झालेला आहे, दिसत नाहीये. म्हणजे आपण तोडून म्हणतो ना, फोड करून, तेव्हा शूराहा म्हणावं लागेल. जर एकाच वेळी जर मी पूर्ण वाक्य म्हटलं तर तिथे शूराहा नाही म्हणायचं आहे, पण आपण तोडून म्हणतोय शूराहा, कारण अनेक वचन आहे. राम रामौ रामाहा. जर मी अशी ओळ म्हटली, अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविताः, तर आता ती शूरा म्हणायची गरज नाही, पण अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्त जी. अर्थ पाहता पाहता बरोबर आपल्याला उच्चारण सुद्धा शिकायचं आहे. अच्छा, आता इथे 8व्या आणखी 9व्या श्लोकामध्ये काय म्हणतो हा दुर्योधन, अरे आचार्य तुम्ही आहात ना आपल्याकडे, मग काय, आम्हाला काय काळजी आहे. आता तोंडावर स्तुती करत आहे. हिंदीमध्ये शब्द म्हणतात चापलुसी. तर तुम्ही आहात भवान. आता भीष्म तिथेच उभे आहे. आता भीष्माला वाईट नाही वाटणार का जर एकाची स्तुती केली तर लगेच तो भीष्माकडे पाहून किंवा लक्ष देऊन काय म्हणतो, भीष्म सुद्धा आहे आपल्याकडे, मग काय घाबरायची का. भीष्म पितामह आहे एवढे मोठे. कर्ण सुद्धा तिथेच आहे. कर्णाच्या चेहऱ्यावर सुद्धा असं दिसलं की मी काय कमी आहे, म्हणून त्याचं सुद्धा नाव घेतलं. कर्ण, कृपाचार्य, कृपश्च समितिंजय. द्रोणाचार्याची जी बायको आहे तिचे कोण, कृपाचार्य भाऊ आहे. कृपाचार्य हे असे मोठे मोठे आहे सगळे. समितिंजय, युद्धामध्ये जय पावणारे असे सगळे आहे. आणि अश्वत्थामा, द्रोणाचार्य तुमचाच मुलगा. आता या यादीमध्ये 3 जण कोणाचे, द्रोणाचार्याच्या कुटुंबातले. स्वतः द्रोणाचार्य, कृपाचार्य, आणखी अश्वत्थामा. जणू काही यांचं कुटुंबच लढत आहे. आणि हे ऐकून द्रोणाचार्यांना प्रसन्नता होईल, म्हणून तो मुद्दामून यांचे नावं घेत आहे. मग विकर्ण, सोमदत्ती हे सुद्धा आहे. तर असे एकापेक्षा एक आहे. आता हे जे समोर उभे आहे ना त्यांचे हे सगळे नावं घेत आहे. हा दुर्योधन नावं घेत आहे. पण म्हणजे एवढेच नाहीये, पाठीमागे सुद्धा अनेक आहे. अन्येच बहव शूराः, अनेक लोक आहे. आता पहा, खरं म्हणजे ही सगळे नावं घेतले नाही पाहिजे. अनेक वेळा काय होतं, ज्याचं नाव घेतलं नाही मग त्याला वाईट वाटतं की. आणि अशा लोकांची यादी जास्त मोठी असते. एक यादी असते त्याच्यावर एक नाव घेतलेलं असतं, पण अनेक लोक असतात जे सुटतात, पहा त्यांचं नाव घेतलं माझं नाही. आणि मग त्याच्यामुळे संबंध तुटतात, संबंध, ताण तणाव, छोट्या छोट्या गोष्टी. म्हणून आभार प्रदर्शनामध्ये सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो, नाव नका. तर इथे त्यांनी लगेच हे म्हणजे समजलं त्याला. म्हणून अन्येच्या भाव, अनेक लोक आहे, असं नाही की मी ज्याचं नाव घेतलं तेच आहे. अन्येच्या भावशु मदर्थे त्यक्त जीवित, आलं नाही ते, माझ्यासाठी हे मरायला तयार आहे. म्हणजे मी आहे मोठा, माझ्यासाठी युद्ध समर्पित आहे. वा वा. आणि हे सगळे कसे आहे, नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा, सगळे कुशल आहे, महारथी आहे, सगळ्यांना अस्त्रशस्त्र चालवत आहेत, वेगवेगळे शस्त्र आहे. आता तुम्ही महाभारताचं युद्ध त्याचं वर्णन आहे, किती प्रकारचे शस्त्र आहेत, आग्नेयास्त्र, पाशुपतास्त्र वगैरे वगैरे. तर म्हणे हे सगळे जे महारथी आहे त्यांना त्याचं ज्ञान आहे. पुढे तो काय म्हणतो 10व्या श्लोकामध्ये, घाबरू नका. आपल्याकडे भरपूर सैनिक लोक आहे, एकापेक्षा एक आहे, आणि भीष्म रक्षा करणारे आहे, मग काय. म्हणून पहा, अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं तिदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं.
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. इथे म्हणतो अस्माकं बलम अपर्याप्तम. आपलं जे बळ आहे ते कसं आहे तर म्हणे अपर्याप्त. आता इथे दोन शब्द आहे, अपर्याप्त आणि पुढच्या ओळीमध्ये पर्याप्त. आता याचे सुद्धा अर्थ वेगवेगळे केलेले आहे लोकांनी. अपर्याप्त म्हणजे साधारण अर्थ काय की नॉट इनफ, पुरेसं नाही आहे. हा, आपण म्हणतो पर्याप्त, मराठीमध्ये आहे का पर्याप्त? पुरेसं, पर्याप्त. अपर्याप्त म्हणजे पुरेसं नाही आहे. आता उलटाच अर्थ झाला ना. म्हणजे आता तो काय म्हणतो, जरी आपलं रक्षण करणारे भीष्म आहे, लक्षात घ्या, तरी मला असं वाटतं की पुरेसे सैनिक आपल्याकडे नाहीये. आपलं बळ थोडं कमी पडत आहे. याचं एक कारण म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की अनेक लोक मनाने कोणच्याकडे, कोणत्या पक्षाकडे तिकडे आहे. तर हे सगळे बरोबर लढतील की नाही जरा मला शंका आहे. हाफ हार्टेडली, अर्धा, पूर्ण मनाने नाही. म्हणून जरा आपण आपलं बळ जरा कमी पडेल, जरी भीष्माच्या द्वारे रक्षित आहे. आणि तिकडे पहा, पर्याप्तम तु इदमेतेषां बलम, त्यांच्याकडे पुरेसं आहे. कारण त्यांच्याकडे कोण आहे? भीम आहे, एक तर महावीर, आणि दुसरं म्हणजे ते पूर्ण मनाने लढत आहे, एकोपा आहे त्यांच्यामध्ये. आपल्या इथे तर मनानेच काय पांडव पक्षाकडे आहे. म्हणून मला असं वाटतं की त्यांचं जे बळ आहे ते पुरेसं आहे, आपण जरा कमी पडतो. आता हा अर्थ आला. अच्छा, याचं ठीक उलट अर्थ आहे. पर्याप्त म्हणजे सीमित आणि अपर्याप्त म्हणजे असीमित, अमर्याद. आपलं बळ खूप आहे, अमर्याद आहे. का? अरे भीष्मासारखे आपल्याकडे. हा, उलटा अर्थ झाला. अपर्याप्त म्हणजे त्याची काही मर्यादा नाही, घाबरू नका, भरपूर आहे आपल्याकडे. भीष्माला तर वरदान आहे काय? इच्छा मरण. जोपर्यंत त्यांची इच्छा होणार नाही तोपर्यंत ते राहतील. मग काय, अजय आहे, अमर आहे. मग घाबरायचं काय कारण? आणि तिकडची सेना काय आहे? अरे पर्याप्तम, फार कमी आहे, 7 अक्षौहिणी आहे. आणखी ना भीम, भीष्मापुढे भीम काय आहे? भीमाचं शरीर खूप मोठं आहे पण त्याची बुद्धी तर काही नाही आहे. असं थोडंसं व्यंग आहे त्याच्यात. तर आम्ही सहज यांना काय पराभूत करू. कळला का अर्थ तुम्हाला? अपर्याप्त म्हणजे काय? पहिला अर्थ पुरेसं नाहीये. आधी पहिला अर्थ, जरी भीष्माच्या द्वारे रक्षित असेल तरी का पुरेसं नाहीये? कारण मनाने ते तिकडे आहे आणि हे पर्याप्तम त्यांच्याकडे भरपूर आहे. हा पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ म्हणजे अमर्याद आहे, घाबरायचं काही कारण नाहीये. ह्याप्रमाणे इथे दुर्योधन आपलं बडबड करत आहे, बोलत आहे काही. द्रोणाचार्य गालातल्या गालात हसत आहे. बोल बोल. अच्छा, आणखीन एक श्लोक हा वाचून पूर्ण करू. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. इथे दुर्योधन म्हणतो
की पहा सगळेजण आपापल्या ठिकाणी व्यवस्थित उभे राहा, आणखीन युद्ध करा, यथाभागम, ज्याची नेमणूक जिथे केलेली आहे तिथे. पण सगळ्यांची नजर कुठे असायला पाहिजे? भीष्माकडे. भीष्ममेवा विरक्षन्तु, तिकडे जरा लक्ष ठेवा. कारण जर भीष्म हारले किंवा मारले गेले तर सगळं संपेल. म्हणून तिकडे जरा लक्ष ठेवा. त्यांचं रक्षण करणं फार महत्वाचं आहे. ते क्रिकेट वगैरे मध्ये असताना जो चांगला बॅट्समन आहे त्याला ते वाचवतात, दुसऱ्याला पाठवतात, तो टिकला पाहिजे तर मग रन बनतील. तर म्हणून इथे म्हणतात की तुम्ही सगळेजण आपापल्या ठिकाणी राहा, पण भीष्माचं जरा रक्षण करा. भीष्ममेव अभिरक्षण. विनोदाने एक अर्थ केला, म्हणजे गमतीने एक अर्थ आहे, म्हणजे सगळेजण या भीष्माकडे लक्ष ठेवा, कारण हे केव्हा पार्टी बदलतील. कारण यांचा लाडका कोण आहे? अर्जुन आहे. तिकडे जाऊ शकता, म्हणून त्यांना अगदी जाऊ नका असंही एक अर्थ आहे. जरा नजर ठेवा त्यांच्यावर. भीष्ममेवा विरक्षन्तु. म्हणून गीतेमध्ये काय मनोविज्ञान सुद्धा भरपूर आहे. अजून तर सुरुवातच नाही झाली, तर पहिलाच आपला आहे. मनामध्ये काय चाललंय कोणाच्या. अच्छा, आता जेव्हा पितामह भीष्म यांनी पाहिलं की हा जरा जास्तच घाबरलेला आहे, जास्तच बोलत आहे, एवढं बोलण्याची काही गरज नाही, खरं असे आहे तसे आहे, हे पहा ते पहा, शांत राहून तयारी करा ना. तर भीष्मानी बघितलं की हा जरा घाबरला आहे, तर आता त्याचा भित्रेपणा दूर करण्यासाठी त्यांनी काय एकदम शंखनाद केला की ज्याच्यामुळे हा जो घाबरलेला आहे जरा शांत स्थिर. तस्य संजनयन हर्षम, त्याला हर्ष व्हावा यासाठी त्यांनी काय केलं? शंखनाद केला. पण काय झालं? उलटच झालं. उलट म्हणजे याचा अर्थ दुसरा घेतला गेला. याचा अर्थ काय घेतला गेला की आता कौरव युद्ध करण्यास तयार आहे, त्यांनी सुरुवात केली आहे, आणि जो सुरुवात करतो तो जास्त अपराधी किंवा दोषी बनवला जातो. तर ठरलं कोण युद्धाची सुरुवात करणार? आहे कौरव. हा श्लोक आपण वाचू, पूर्ण करू, आणि उद्या जो श्लोक आहे तो येणार आहे. भगवान कृष्ण त्या रथावर आरूढ झालेले आहे, अर्जुन तिथे बसलेला आहे. संजय खूप सुंदर वर्णन करतो. बाकी लोकांचं वर्णन केलेलं नाहीये, कोणत्या रथामध्ये कोण बसलाय वगैरे, पण कृष्णाचा जो रथ आहे म्हणजे अर्जुनाचा, त्याचं वर्णन भरपूर केलेलं आहे. तर आज फक्त हा श्लोक वाचू, उद्या पाहू. तस्य संजनयन हर्षम कुरुवृत्त पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दद्मौ प्रतापवान्. शंखं दद्मौ प्रतापवान्.